ओनली किरकिर आय वॉन्ट टू हिअर इन माय लाईफ असं म्हणणाऱ्यांसाठी आजचा हा स्पेशल व्हिडिओ आहे। तर नमस्कार, कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत कुरकुरीत असे बोंबील फ्राय। स्टार्टर म्हणून खायला तर छान आहेतच, पण गरमागरम भाकरी असेल किंवा माशाचं कालवण भात यांच्याबरोबर खायला सुद्धा अगदी अप्रतिम। चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती। तर या ठिकाणी मी बोंबील घेतले होते, त्याला मीठ आणि हळद लावून त्याच्यावर पाटा ठेवून दिला होता। असं केल्यामुळे बोंबीलमधलं जे अतिरिक्त पाणी असतं ते निघून जातं आणि बोंबील अगदी कुरकुरीत वगैरे व्हायला मदत होते। तर या ठिकाणी जरा चपट पण झालेत, एका प्लेटमध्ये काढून घेते मी। आता बोंबीलवर पाटा वगैरे ठेवल्यामुळे त्याला जे पाणी सुटलं होतं त्याच्यामुळे आधी लावलेली हळद मीठ सगळं निघून गेलेल्यातच जमा आहे। त्याच्यामुळे आता माशांना आपण हळद मीठ वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी हळद लावून घेतली, आपल्या आवडीप्रमाणे तिखट लावून घ्यायचं आहे। तर तिखटाचं प्रमाण जास्त असेल तरीसुद्धा चालेल, बोंबील चवीलाच लागतात। त्यानंतर मीठ लावून घेते मी याला। आधीचं मीठ म्हटलं तसं पाण्याबरोबर निघून गेलेलं आहे, त्याच्यामुळे मिठाचं अगदी काही असं कमी टाका वगैरे असं करायला नको, चवीप्रमाणे टाकून घ्यायचं आणि कोकमाचं पाणी टाकून घ्यायचं आहे। 2 मोठे चमचे कोकमाचं पाणी आणि या ठिकाणी मी आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची पेस्ट याला लावून घेते। 1 ते 1.5 चमचा वगैरे पेस्ट लावून घ्यायची। जास्त झाली तरी चालेल, पण राकट होऊ देऊ नका आणि कमी पण लावू नका। जर चवीला एकदम मस्त हवे असतील ना तर 1 ते 1.5 चमचा हे परफेक्ट प्रमाण आहे। आता बोंबील मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचे, अर्धा ते पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे, व्यवस्थित मॅरिनेट होतात। कोकम नसेल तर लिंबू किंवा चिंच वापरू शकता, पण शक्यतो कोकमच वापरायचं, माशांना चव येते। आता माशांना लावण्यासाठी इथे रवा घेतला आहे। रव्यामध्ये आपण मीठ हळद आणि मसाला परत थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे जे कवर होईल त्याला पण चव येईल। आता जे बोंबील आपण 1 पाऊण तास वगैरे मी फ्रीजमध्ये ठेवून दिले होते, व्यवस्थित मॅरिनेट झालेत, ते या रव्यामध्ये कोट करून घ्यायचे। तर रव्याच्या ऐवजी तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल, रवा तांदूळ मिक्स वापरलं तरी चालेल किंवा नुसता रवा वापरला तरी चालेल। मी आता नुसता रवाच वापरते, कारण कुरकुरीत अगदी फ्राय नुसते खायचेत म्हणून। ते या ठिकाणी मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मासे अगदी व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत। आता मासे कोट होतानाच मी एका बाजूला तेल गरम व्हायला ठेवलं आहे। पॅन वगैरे जेव्हा बोंबील फ्राय करण्यासाठी आपण वापरतो तेव्हा नॉनस्टिक किंवा ज्याला चिकटत नाही असाच वापरावा। मासे फ्राय करायला सोडण्यापूर्वी तवा आणि तेल दोन्ही अगदी व्यवस्थित गरम असायला हवं, नाहीतर मासे चिकटतात। आणि अगदी जवळ दाटीने सोडण्याची गरज नाही, थोडीशी स्पेस ठेवूनच मासे सोडून घ्या फ्राय करण्यासाठी, नाहीतर मग पलटताना ते एकमेकांना लागून तुटतात वगैरे त्याच्यामुळे। आता एक बाजू व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे, सारखी बाजू पलटत वगैरे राहायची नाही आहे। थोडंसं तेल वगैरे लागलं अजून सोडलं तरीसुद्धा चालेल। 3 ते 4 मिनटं एक बाजू आपण व्यवस्थित शेकवून घ्यायचे। बोंबील शिजतात लगेच, पण आपल्याला कुरकुरीत हवेत, त्यासाठी म्हणून जास्त जरा एक बाजू आपण व्यवस्थित शेकवून घेऊ। 3 ते 4 मिनटं झाल्यानंतर एक बाजू व्यवस्थित शेकली गेली, रवा वगैरे कुरकुरीत होतो त्यातसुद्धा, हे झालं की आपण बाजू पलटून घ्यायची। इथे बघू शकता की व्यवस्थित शेकल्यासारखे वाटत आहेत, रंग पण बदलला आहे। अगदी हलक्या हाताने असे बाजू पलटून घ्यायची त्याची, सगळ्या माशांचीच घेऊ आपण पलटून आणि मग दुसरी बाजूसुद्धा 3 ते 4 मिनटं आपण व्यवस्थित शेकवून घ्यायची। असं झाल्यामुळे बाहेरचं आवरण व्यवस्थित कुरकुरीत होतं आणि त्यानंतरसुद्धा 2-2 मिनटं आपण परत एक बाजू शेकवून घेणार आहोत, म्हणजे तरसवट ठेवायचे थोडक्यात। त्याच्यामुळे बोंबीलमधलं जे काही शिल्लक पाणी आहे ते सुद्धा निघून जातं आणि अगदी खडखडीत आणि कुरकुरीत असे बोंबील फ्राय तयार होतं। तर इथे एक बाजू शेकून झाली, दुसरी बाजूसुद्धा 3 ते 4 मिनटं शेकवून घ्यायची आणि मग परत दोन्ही बाजू 2 ते 3 मिनटं अगदी मंद आचेवरती व्यवस्थित शेकवून घ्यायच्या आहेत। दुसरी बाजू पण आता इथे आपली खरंच शेकवून झालेली आहे, तुम्ही बघू शकता इथे कुरकुरीत व्यवस्थित आवाजसुद्धा येतोय, पण हे वरचं आवरण कुरकुरीत झालं आहे। आतले बोंबील कितीही पाणी काढलं तरीसुद्धा थोडे तरसवट ठेवायला लागतातच, म्हणून 1-2 मिनटं वगैरे आपण प्रत्येक बाजू परत शेकवून घेऊ। अशा प्रकारे बोंबील केले की मसाला वगैरे पण त्याच्यामुळे ना आतपर्यंत व्यवस्थित मुरतो, चवीला पण छान लागतात आणि खूप काळ कुरकुरीत राहतात। म्हणजे
गॅसवरनं काढल्यानंतर लगेचच सॉगी किंवा असं पाणी सुटल्यासारखे वगैरे होत नाहीत. नुसते खायला छान लागतातच, भाकरीबरोबर पण खूपच छान लागतात. गरमागरम भात असेल, कालवण असेल माशाचं, त्याच्याबरोबर खायलासुद्धा अप्रतिम. तर अशा प्रकारे कधी कुरकुरीत बोंबील तुम्ही केले नसतील तर ही रेसिपी नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.